मुक्ताईनगर तालुक्यातील वन विभागातील बिबट्याचा आणि वाघाचा वावर हा शेती शिवाराकडे वाढलेला आहे। शेतकरी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? आम्ही गजानन सोपान पाटील वृक्ष संवर्धन खात्याअंतर्गत काम करत असताना परवाच्या दिवशी 3-4 मजूर आम्ही कामावरती होते। तिथे आम्हाला वाघाचे दर्शन झाले आणि त्यासाठी आम्हाला शासनाकडून एवढीच अपेक्षा आहे की जंगलाला जर कंपाऊंड झाले आता तर जो जंगली प्राण्यांचा वावर आहे तो मानवी वस्तीकडे कमी होईल आणि त्यामुळे मानवी संरक्षण होईल। तर शासनाने त्यासाठी योग्य उपाययोजना करावी आणि शेतींचे जे नुकसान होते ते कमी प्रमाणात होईल। तर त्यासाठी आमची शासनाकडे मागणी आहे की ठोस निधी उपलब्ध करून यावर उपाययोजना करावी, त्यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळेल। आणि आधीच हा जो पट्टा आहे किडीचा याच्यावरती करपा वगैरे यामुळे शेतकरी आधीच हैराण झालेले आहेत आणि रानडुकरांचा भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वावर आहे, त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या भागामध्ये होते। आणि सुकडी गावाची परंपरा 20 ते 25 वर्षापासून राहिलेली आहे की वाघासारख्या हिंस्र प्राण्याला सुद्धा येथील शेतकऱ्यांनी संरक्षण दिलेलं आहे। आमच्या गावचे नाना नत्थू चव्हाण म्हणून होते, त्यांना वन विभागामार्फत पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे की वाघासारख्या हिंस्र प्राण्याचं त्यांनी शेतामध्ये असताना संरक्षण केलेलं आहे। तर आमच्या गावाची ओळख ही मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु शेतकरी आर्थिक कोंडीत आमच्या सुकडी दुई या पट्ट्यापासून सापडलेला आहे। तर शासनाने या गावांना विशेष निधीची उपलब्धता करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे शासनाला। शेती काम करत असताना काही भीती वाटते आपल्याला? हो, भीती तर वाटतेच। आमची शेतकऱ्यांची प्रामुख्याने मागणी आहे की शेतीला जे जंगलालागत जे शेती आहे त्याला शासनाने कंपाऊंड करून द्यावे, एवढी ही मोठी मागणी लोकप्रतिनिधींना, आमचे आमदार असतील, खासदार असतील, यांनी या बाबीकडे जातीने लक्ष घालून याचा पाठपुरावा वरती शासनाकडे करावा ही आमची नम्र विनंती आहे। शेती शिवारात काम करताना भीतीचं वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेलं आहे। कॅमेरा पर्सन मंगेश डोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।